नमस्कार, मी सौ प्रेरणा पुन्हा एकदा आपल्यासाठी घेऊन आलेली आहे त्यागमूर्ती माता रमाईला. तर चला मग ऐकूया माता रमाईला सौ प्रेरणासोबत. भाग 6. चांदणं फुलवलं आगीतही. भीमराव रमावर अपार प्रेम करीत. तिला प्रेमाने ते रामू म्हणत. रमाबाईनं त्यांच्यासाठी खाल्लेल्या खस्तांची जाणीव त्यांना होती. आपण रमाच्या सहवासात फार राहू शकत नाही. तिला आपण फारसं संसार सुख देऊ शकत नाही. याबद्दल भीमरावांना कधी कधी खूप वाईट वाटे. ते म्हणत, मी परदेशी शिकायला गेलो तेव्हा रमानंच प्रपंचाची सर्व काळजी वाहिली. या काळजीतून अजूनही तिची मुक्तता होत नाही. रमा ममताळू आहे, सुशील आहे आणि माझ्यासाठी तर ती सर्वस्वी आदरणीय आहे. तिच्या सहवासात 24 तासांमधला अर्धा तासही घालविता येत नाही. याबद्दल मला खूप वाईट वाटतं. खरं आहे, रमाबाईनं खूप भोगलं. नवऱ्यासाठी 1923 पर्यंत भीमराव 2दा परदेशी गेले. पहिल्या वेळी 4 वर्ष आणि दुसऱ्या वेळीही तेवढीच वर्ष ते परदेशात होते. या दोन्ही वेळी रमाला खूप हाल अपेक्षा भोगाव्या लागल्या. त्यावेळी रमानं कष्टाचे डोंगर उपसले. नवऱ्याच्या गैरहजेरीत विधवा जावेला आणि तिच्या मुलांना अंतर दिलं नाही. त्यांचं तिनं उत्तम पालन पोषण केलं. एका लुगड्यावर दिवस काढले. मोठ्या काटकसरीनं संसार केला. दारिद्र्य झेललं. पोराचे आजार झाले. त्यांचं रुसणं फुगणं होई. हे सर्व रमानंच केलं. यावेळी तिनं उपास तापास केले. दर शनिवारी रमा उपवास करी. प्रत्येक पौर्णिमेला उपवास करी. या उपवासामागे नवऱ्याला मोठं यश लाभावं हे कारण असे. तो सुखी राहावा हे कारण असे. पण अनेक दिवस रमानं भिजलेली उडदाची डाळ खाऊन आणि पाणी पिऊन काढले. या काटकसरीमागं अडचणी होत्या. कधी एका सांजेलाच ती जेवली, कधी अर्धपोटी राहिली, कधी कधी न खाताही राहिली. काय करणार? काहीच करता येत नव्हतं. हा संसार मोडू नये, तो उभा राहावा यासाठी रमाई अशी जळत होती, झिजत होती. रमाईनं शेण वेचलं, गोवऱ्या वेचल्या, सरपणासाठी वनवन केली. 2-2 कोस ती पायपीट करी. पोयबावाडीतून ती दादर माहीमपर्यंत जाई. नवरा बॅरिस्टर व्हायला विलायतेला गेलेला. एवढ्या मोठ्या माणसाची बायको सरपणाचे भारे डोक्यावर वाहून नेते असे लोकांनी म्हणू नये. आपल्या नवऱ्याच्या नावाला ऊन येऊ नये म्हणून रमाबाई संध्याकाळी अंधार पडल्यावर निघत. दादर माहीमपर्यंत जात आणि रात्री 8-9 वाजेपर्यंत सरपणाचे भारे घेऊन येत. कधी पहाटे जात आणि कधी सूर्योदयापूर्वी परत येत. अनेकदा त्यांनी मोलमजुरी केली. रमाबाई कधी कधी शेण वेचायला आणि गोवरे थापायला वरडीला जात. रात्री 8 वाजता परत येत. रमाई बाजरीच्या 4 भाकरी करीत असे. त्यातली एक ती मुकुंदाला देई, एक यशवंताला देई, एक भाकर शंकराला देई आणि 4थी भाकर 3घी जणी खात. गौरा, लक्ष्मी या दोघी तिच्यासोबत या 4थ्या भाकरीच्या वाटेकरी असत. कधी या वाट्यासोबत थोडा थोडा भात असे. अनेकदा भाजी नसायची. चटणी वा कांदे यावरच खूपदा भागवले जाई. केव्हा केव्हा तर या सर्वांना केवळ रात्रीचं जेवण मिळे आणि तेही अर्धपोटी. दारिद्र्य रमाईला असं खात होतं. गरिबी तिची कठोर परीक्षा घेत होती. रमाई जळत जरूर होती, पण हरत मात्र नव्हती. पाऊल मागं घेत नव्हती. रमाईचं हे जळणं तिला सूड घेणाऱ्या परीक्षेलाच पराभूत करीत होतं. पोयबावडीच्या चाळीतील बायका रमाईला कधी कधी चिडवीत. त्यांना काय माहीत रमाईचा अर्थ? त्यांना काय माहीत रमाईच्या कष्टाचे भवितव्य? या बायकांच्या अंगावर सोन्याचे दागिने असत. दागिने हातात असत, कानात असत. या बायकांचे संसार सामान्य होते. पण या बायका रमाईला चिडवीत. आमची नवरी किती छान आहेत, आमच्या अंगावर सोनं नाणं आहे, एखादी म्हणे. दुसरी म्हणे, काय करायचं असं शिक्षण? बायकोला भिकेला लावलंय त्या शिक्षणानं. बायको शेण थापायला जाते आणि नवरा बॅरिस्टर व्हायला विलायतेला जातो.
काय करायचं अशा शिक्षणाचं? तिसरी तिरपटपणे म्हणायची, काय तरी बाई, गुंजभर सोनं नाही माऊलीच्या अंगावर, केवढा हा बायकोच्या जीवाला वनवास. बायका अशा टोमणे मारत. रमाई कधी उलटून बोलत नसे. ती हे सर्व सहन करी. तिला या बोलण्याचा उलट आता आनंद वाटे. रमा एवढ्या दारिद्र्यात जळली, पण घरच्यांना तिनं त्याची झळ लागू दिली नाही. बाहेरच्याही कुणापुढं तिनं पदर पसरला नाही. ती स्वाभिमानी होती, मुकाट मनानं जळणारी होती. तिनं स्वतःला विजवलं, पण कुणापुढे भीक नाही मागितलं. ती बाणेदार होती. जीवाचा एवढा भयंकर आटापिटा होत होता, जीव घामाघूम होत होता, पण या रमाईनं मनाची शांती ढळू दिली नाही. हा भयंकर वनवास भोगला, वाळवंट तुडवलं, पण घराचा एकोपा ढळू दिला नाही. घराचं घरपण शाबूत ठेवलं. मनात ती म्हणायची, आता कसली तक्रार, या सावलीनं वादळाला वचन दिलं आहे, सोबत करायचं वचन, आता मागे पाऊल नाही घ्यायचं. डोळे साहेबांच्या आठवणीनं रडवेले होत. जीवाची आग होई, पण रमाईच्या तोंडून असे धन्यतेचे उद्गार निघत. जीवाची ससे होलपट होई, पण असे सुखाचे उद्गार रमाईच्या तोंडून निघत. तिचा वेगळाच दागिना घडत होता, युग प्रवर्तक दागिना. तिनं एकदा भीमरावांना पत्रात लिहून कळवलं, बायका माझ्या गरिबीची चेष्टा करतात, माझ्या अंगावर सोन्याचा एकही दागिना नाही म्हणतात. भीमरावांनी तिला लिहून कळवलं, रामू, कोणालाही मिळाला नसेल असा दागिना कदाचित तुला मिळेल. अशा कोट्यावधी लोकांच्या गळ्यातला तूच एक दिवस दागिना होशील. रामू, माणसाला दुःख मोठं करतात, सुख माणसाला मोठं करीत नाही. ज्यांना मोठं व्हायचं असतं ते लोक दुःखाचे आभार मानतात. रामू, या दुःखाचे तू आभार मान. ही दुःख तुला उजेडात घेऊन जातील. पत्र लिहिताना साहेबांच्या डोळ्यात आसव जमली होती. नवऱ्याचं पत्र वाचताना रमाईचेही डोळे भरून आले होते. असे हे प्रेम, अशी ही साथ. 1923 सालची गोष्ट. लंडनमधला आपला अभ्यास बाबासाहेबांनी पूर्ण केला होता आणि ते भारतात परतणार होते. त्यांच्या येण्याची चर्चा सुरू झाली होती. बाळाराम बाबासाहेबांचे वडील बंधू. त्यांनी घरातील सर्वांना नवे कपडे केले. बाबासाहेबांचं भारतात येणं हा आंबेडकर कुटुंबासाठी उत्साहाचा भाग होता. एका प्रदीर्घ विरहाचा अस्त आणि भेटीच्या आनंदाचा समारंभ असं या घटनेचं स्वरूप होतं. सर्वांचीच मनं सुगंधी झोके घेऊ लागली होती. सर्वांच्या मनात सुख दरवळू लागलं होतं. बाळाराम तसे बंडखोर. बाबासाहेबांच्या कुटुंबाची वाताहत होत होती, तरी बाळाराम वेगळे राहत असत. पण काही कार्यकर्त्यांनी बाळारामाला विनविले. ते कुटुंबात राहायला आले. तर 1923 साली बाबासाहेब येणार असतात ते घरातल्या सर्वांना कपडे करून देतात. रमाईनं स्वतःसाठी चांगलं लुगडं घ्यावं म्हणून रमाईला ते पैसे देतात. पण रमाचं काळीज स्वतःसाठी तुटत नव्हतं. ते तुटत होतं बाबासाहेबांसाठी. स्वतःसाठी काही घ्यावं ल्यावं असं तिला कधी वाटलंच नव्हतं. मला काय करायचं आहे नवं लुगडं घेऊन? माझ्या इच्छा फार समजूतदार आहेत. माझं स्वप्न फार शहाणं आहे. माझी सारी सुख आता त्यांच्या सुखाशी बांधलेली आहेत. मला सुखी करायचं आहे माझ्या पतीला. त्यांच्या पुढच्या सर्व वाटा मला मोकळ्या करायच्या आहेत. त्या वाट्यांच्या पावलामध्ये गती धावावी यासाठी मी प्रयत्न करीन. आसवांनी भरलेले आपले डोळे रमाई पुन्हा पुन्हा भरून देत होती. आसवांसोबत स्वतःचं मन ती असं मोकळं करीत होती. आणि रमानं स्वतःसाठी काही घेतलं नाही. बाळारामांनी तिला लुगड्यासाठी दिलेले पैसे तिने कसे खर्च करावे? रमाईनं बाबासाहेबांसाठी एक धोतर जोडी घेतली, झोपण्यासाठी गादी घेतली आणि जेवायला बसण्याचा पाट घेतला. चंदनाचा सुगंध इतरांसाठी असतो, चंद्राचं चांदणं इतरांसाठी असतं. तसं रमाचं सर्वस्व बाबासाहेबांसाठी होतं. आणि 1923 साली बाबासाहेब बॅरिस्टर होऊन आले. खूप लोक त्यांच्या स्वागताला गेले. हजारो लोक गेले.
पण रमाईचा तर पतीच आला होता. तिच्यापुढे मात्र वेगळाच प्रश्न होता. साहेबांच्या स्वागताला कसं जावं? आपल्याला लुगडं एकच आहे आणि तेही फाटकं आहे. फाटलेल्या लुगडं नेसून मी नवऱ्याच्या स्वागताला गेली तर लोक बॅलिस्टरची बायको फाटकं लुगडं नेसून आली असं म्हणतील. माझ्या नवऱ्याची मान खाली जाईल. नाही, माझ्याकडून असं काही घडणार नाही, कदापि घडणार नाही. पण स्वागताला तर जायचंच होतं. रमाला आठवलं, कुठल्याशा सत्कारात भीमरावांना शाहू महाराजांनी जरीचा पटका दिला होता. तिनं तो काढला आणि नेसली आणि ही भीमरावाची पत्नी त्यांच्या स्वागताला गेली. कोणाच्याही लक्षात आलं नाही. पण भीमराव उडत्या पाखराचे पंख मोजणारा माणूस तो. शब्द ओठावर येण्याआधी अर्थ लक्षात घेणारा ज्ञान पुरुष तो. यावेळी रमाईसाठी रडता येणं शक्य नव्हतं. हजारो लोकांचा गराडा भोवती होता. पण भीमराव यावेळी रमाईसाठी रडले. ती आसवे दिसली फक्त रमाईच्या आसू भरलेल्या डोळ्यांना. यावेळी बाबासाहेबांच्या डोळ्यातून काळीच सांडत होते आणि ते फक्त रमाईला दिसत होतं. रमाईच्या डोळ्यात करुणेचा डोह होता. व्याकुळ बुद्ध तिच्या नजरेत होता. रमाई करुणेची कविताच होती आणि भोवती हजारो लोक होते. तरी केवळ भीमरावच रमाईच्या डोळ्यातील ती करुणेची कविता वाचत होते. आसवे आसवांशी बोलत होती, काळीज काळजाशी बोलत होतं. भीमराव जय जयकारात घरी आले. दार ओलांडून आत आले तेव्हा, साहेब, हा मनातील सर्व भावनांच्या महोत्सवाने भरलेला उद्गार रमाईच्या मुखातून निघाला. बाबासाहेबांच्या पायावर रमाईनं डोकं ठेवलं. बाबासाहेबांच्या पायातील दोन्ही बूट आनंदाश्रूंनी भिजले. रमाईचं अंतःकरण आसवांतून ओसांडत होतं. रमाई आसवांनी आक्रंदत होती. तिच्या आसवांनी तिच्या मनावरचे कष्टाचे डोंगर आणि दुःखाचे पर्व दूर केले होते. रमाईचं मन हलकं झालं होतं आणि पिसासारखं तरंगत होतं. साहेब, हा शब्द तिच्या तनामनातून निनांदत होता आणि जीव रिमझिम झाला होता. रमाईनं आपल्या आयुष्याचा अमौलिक दागिना खोलीत नेला. सुखाने ती कासावीस झाली होती आणि डोळ्यांनीच खूप काही बोलत होती. रमाईच्या मनाचं आभाळ आता भरून भरून आलं होतं. रमाईचा प्राण परदेशातून आला होता. खूप तेजस्वी होऊन तिच्यापुढे ज्ञानाचं लावण्य उभं होतं. तिच्यापुढे एक युगंधर प्रज्ञासूर्य तडपत होता. रमाई त्यांच्या अपूर्व तेजानं दिपून गेली होती. रमाईनं 7 वाजता बाबासाहेबांच्या न्याहारीची तयारी केली. पण रमाईच्या साहेबांना आता जनसागरानं घेरलं होतं. सागराला फुरसत नव्हती. सकाळी 7 वाजता तयार झालेली न्याहारी 11 वाजता बाबासाहेबांच्या पोटात गेली. रमाईच्या वाट्याला असे निखारे आले. ती आसवांसोबत जगली. तिच्या डोळ्यात दुःखाचे सौंदर्य आहे. हे कासावीस करणारं सौंदर्य म्हणजे रमाई. दुःख हीच रमाईची शक्ती. रमाईचं जगणं म्हणजे दुःखाचं जगणं, सुख फुलवीत जगणं. काही वेळाने गर्दी ओसरली. त्यांनी घराची अवकळा पाहिली. घराची कशी पानगड झाली होती. घर गरिबीत गांजलं होतं. उपासानं खंगलं होतं. भीमरावांनी रमाईला विचारलं, हाती काही नसताना कसं सांभाळलं तू घर? रमा बोलली नाही. त्यांनी नंतर यशवंताला व मुकुंदाला विचारलं. त्यांनी सगळी कहाणी सांगितली. साहेब आपल्या अभ्यास करायच्या खोलीत गेले. दार आतून लावून घेतलं आणि रमाईसाठी हुमसून हुमसून रडले. या करुणामयीनं त्यावेळी खूप रडवलं त्यांना. या रमाईनं भोगलं पण तक्रार केली नाही. स्वतः जळली पण त्याची धग कुणाला लागू दिली नाही. तोंडातून कठोर शब्द काढला नाही. तिनं नवऱ्यासाठी अपार कष्ट उपसले पण त्याचा उच्चार तिनं नवऱ्याजवळ केला नाही. ती अशी अबोल होती. तिला माहीत होतं आपल्या प्रिय माणसासाठी अनंत यातना भोगाव्या, अनंत कष्ट भोगावेत, पण कुणाजवळ ते बोलू नये. आपल्या प्रिय व्यक्तीजवळही त्याचा उच्चार करू नये, सांगू नये.
भोगावं. सांगितल्यानं कष्टाचं मोल कमी होतं, प्रेमाची किंमत कमी होते. कळतं, न सांगताही ते कळतं, पोहोचतं. नजरेच्या पुलावरून या न सांगितलेल्या गोष्टींची रहदारी होत राहते. रमाईनं नवऱ्याच्या नजरेतील कृतज्ञता भिजल्या डोळ्यांनी वाचली. आयुष्याची कमान करून तिनं दुःखाचं स्वागत केलं, सत्कार केला दुःखाचा. या दुःखांनी रमाईला काय दिलं? रमाची या दुःखामुळेच रमाई झाली, कोट्यवधी जीवांची सांस्कृतिक रमाई. कष्टांनी रमाईला पोखरून टाकलं होतं, दारिद्र्यानं रमाईचं शोषण केलं होतं. 1925च्या सुमारास तर त्यांची प्रकृती एकदमच ढासाळली. बाबासाहेबांच्या मनात चिंतेचे ढग जमले. साहेब रमाईजवळ गेले. त्यांनी तिच्या कपाळावर हात ठेवला. रमाईच्या डोळ्यातून तेज ओसरत होतं. जड आवाजात बाबासाहेब रमाईला म्हणाले, चल रामू, आपण काही दिवस बाहेर जाऊन राहू. कशाला? थकलेल्या खोल आवाजात रमाई म्हणाली, हवा पालट होईल, तुला बरं वाटेल. नको, उगाच कशाला खर्चात पडता? येऊ दे खर्च. डॉक्टर उदगावकरांनीच हा सल्ला दिलेला आहे. जाऊयात आपण. मला कुठेही जावंसं वाटत नाही. काय बरं वाईट होईल? ते व्हायचं ते इथेच होऊ द्या, आपल्या घरात. सर्व ठीक होणार आहे रामू, तू धीर नको ना सोडू. माणसानं हिंमत सोडू नये. या हिमतीच्या जोरावर गडचे गड चढता आणि उतरता येतात. बरं, तुम्ही म्हणता तर चला, रमाई म्हणाली. आणि रमाईला घेऊन साहेब सोलापूर जिल्ह्यातील बावी इथे गेले. तिथे वालचंद्र रामचंद्र कोठारी यांच्या मळ्यात पाहुणे म्हणून राहू लागले. नंतर काही दिवस ते विद्यार्थी आश्रमात राहिले. तिथं त्यांना काही शिकार शौकीन भेटायला आले. साहेब त्यांच्यासोबत शिकारीला निघाले. अनेकांनी सांगितलं, रमाईनेही सांगितलं, खूप ऊन आहे, तुम्हाला त्रास होईल, कशाला जाता साहेब शिकारीला? पण साहेब जिद्दी. त्यांनी खांद्यावर बंदूक घेतली आणि गेले. हरिणांचा कळप दिसला. त्यांच्या सोबतच्या एकानं नेम धरला. नेम कसा धरायचा हे त्यांना समजावून सांगण्यासाठी साहेबांनी विरासन घातलं, बंदूक खांद्यावर लावली आणि चाप ओढला. बंदुकीच्या धक्क्यानं त्यांचा तोल गेला आणि ते पडले. हनवटीला लागलं, रक्त वाहायला लागलं. परत आल्यानंतर रमाईला ते दिसलं. रमाईनं जखमेवर गरम हळद लावली. हळद लावता लावता रमाई बाबासाहेबांना म्हणाली, छान झालं. आता परत जाणार नाही ना शिकारीला? हरिणांना तुम्ही दिसताच वाटलं असेल. आता चिंता नाही. शिकारीला बॅलिस्टर आलेले दिसतात. म्हणजे आज आपलं मरण टळलं. साहेबांच्या लक्षात तिच्या बोलण्यातली खोच आली. ते गालातल्या गालात छान हसले. रामूनं आपली छान टिंगल केली याचा त्यांना खूप आनंद झाला. पण त्यांनी ही कडी केली. ते म्हणाले, रामू, वाघा सिंहाच्या शिकारी करणारा युगंधर शिकारी मी. लहान सावजांना तसं वाटलं तर त्यात मला आनंदच आहे, नाही का? आणि दोघेही खळखळून हसले. श्रोते हो, भेटूया लवकरच पुढील भागात. तोपर्यंत ऐकत रहा त्यागमूर्ती माता रमाईला फक्त ऐका क्रिएशन या ऑफिशियली यूट्यूब चॅनलवर. धन्यवाद.